नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे गावाला आणि आम्ही चाललो आहे मस्त की रानमेवा बघायला. आणि इथं आहे आवी, इकडे संदीप महाराज आहेत. सो आम्ही चाललो आहे आंबे, जांभळं, करवंद बघायला चाललो आहे रानामध्ये. सो चल लेट्स गो. तुम्हाला दाखवतो आपल्या गावाकडचा परिसर. हा परिसर तुम्ही बघितलाच असेल कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. कसं वातावरण आणि पावसाचं वातावरण झालं आहे, मस्तपैकी पावसाचं वातावरण झालं आहे. सो ह्याच वातावरणामध्ये आम्ही चाललो आहे आंबे काढायला. बघू रानामध्ये आपल्याकडे काही लागवडीचे आंबे नसतात, जे रायवळ आंबे असतात तेच बघायला चाललो आहे. सो बघूया. ओके, हे याला माच म्हणतात. हो का, तिकडे पावसाचं वातावरण चालू आहे, फुल पावसाचं वातावरण झालं. पाऊस कधी पण येऊ शकतो. का काळे ढग झालेत पूर्ण. गावाकडे मित्रांनो आलं ना का हीच मजा असते. हे बघा मित्रांनो, इकडे माडाची झाडे लावलेत. काही वर्षांनी ह्यांना माडी होईल का. देवा इकडे बघ, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. बघा हा देवा, तिकडं आवी आणि ही इकडं करवंद. हे घ्या करवंद तुम्हाला, साडू करवंद घ्या. आवी करवंद खातोय. देवाला पण. बघा मित्रांनो, जांभळं बघा कसे घडच्या घड लागलेत ह्या जांभळीला. बघा अनिता जांभळं काढते आणि खाते पण. हो का, राणीने इकडं टपच घेऊन आली डायरेक्ट. हो का, याने उद्योग केलाय, एक डायरेक्ट फांदीच तोडली. ही गावाकडे आल्यानंतर ही अशी मजा असती. पण आता हिला एवढी जांभळं आहेत ना, हो का, घडच्या घडच काढलेत डायरेक्ट. हो का, बापरे बापरे बापरे. हो हा, हो का मित्रांनो, आता करवंद खुडायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी पळसाचे पानं घेतल्यात आणि त्याचा आता द्रोण करणार आहे अनिता. सो ते बघा दाखवते तुम्हाला. हो काय, असं द्रोण केलं आहे आणि त्याला त्या शेजारून एखादा काटा घ्यायचा आणि तो त्याला टोचायचा. काटा नसला तरी असं जरी हे असेल त्यातून फक्त असं पानाला हे करायचं. हे असं द्रोण झालं तयार. हो का, हे असे इकडे द्रोण अजून तयार केलेत हवीनी. हो का, ह्या करवंदीवरती आलो आम्ही, पण ते हाताला येतात का नाही तेच मोठा विषय. हो का, ही येतील ना. आंबट. हो का, आवीनी काढलेत 3. हो का, इथं अनिता काढते करवंद, पण तिला जिकडे जाईल तिकडे आंबटच भेटतात. पांडा म्हणतात आणि जे पांढरे निघन त्याला कोंबडी बोलतात. आणि लाल निघाला की कोंबडा. हो का, असं पण असतं करवंदामध्ये. गाव आहे मित्रांनो. आवीने इकडे करवंद गोळा केलेत आणि अनितानी इकडे केलेत. मित्रांनो, आंब्यावरती आलोय आम्ही. बापरे, बघा इथं हातात आंबे आहेत अक्षरशः. हो का, हे अक्षरशः हातामध्ये आंबे आहेत इथं. आणि इकडे पावसाचं वातावरण झालंय. हो का, आंबे हातात आहेत अक्षरशः, म्हणजे एवढे आंबे आहेत ना. फुल या वर्षी आंबे आलेत आणि बघा इकडे खाली पण पडलेत. हे बघा, बापरे बापरे, अक्षरशः खत्तल लागली खाली आंब्यांची. हो का, हे असे आंबे जर हातात असतील तर फक्त बघायचं पिकलंय का, असं बघायचं. हो का, जस्ट चेक इट. कसं वाटतंय गावाला येऊन?
गावाकडच्या माणसांना गावाकडे काय असं वेगळं वाटत नाही विशेष. काही विशेष नाही वाटत आम्हाला विशेष. इशेष काय नाही वाटत इशेष. वय झालं आमचं आता. वय झालं ना. वय झालं आमचं. पळताय का इकडे आहे की? वय झालं आमचं आता. पण आमच्या मुलांना बरं वाटतं जरा गावाकडे आलं की, कारण कंटिन्यू ते शहरामध्ये कसं कोंडून असतात, नंतर मग पर्यंत ते स्कूल चालू होतात, शाळा घर ट्युशन हे चालू असतं, मग ते जरा गावाकडे आले की त्यांना बरं वाटतं. सो त्यामुळे आम्ही आवर्जून गावाकडे सतत गावाला आल्यानंतर माझ्या इकडे विराज आहे. हो का इथं वेदांत. हो का इकडे आंबे एवढे काढल्यात आणि खाली जांभळे आहेत. बापरे, फक्त हे खाली पडले मित्रांनो, फक्त जेवढे आंबे काढले नाही आंबे हे फक्त खाली पडलेले गेलेत. आणि वरती बघा, वरती तसेच आंबे आहेत. हे काही कच्चे आहेत काही पिके आहेत, त्याच्यामुळे ते आपण हलवलं नाही आंबा. जर हलवलं असेल तर मग कच्चे पण पडतात आणि पिके पण पडतात, मग त्याच्यामुळं कच्च्या आंब्यांचं नुकसान होतं. सो त्याच्यामुळं फक्त जे खाली पडलेत आंबे तेवढेच आपण गोळा करतोय. तर मित्रांनो आम्ही आता रिटर्न चाललोय घरी. हो का तिकडं मटेरियल घेतलंय. सो आजची हलकी फुलकी छोटी व्हिडिओ कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आपला गावाकडचा वातावरण कसं वाटलं हे पण नक्की कळवा आम्हाला कमेंटद्वारे. चला तर मग या व्हिडिओला इथेच स्टॉप करतो आणि कशी वाटली ते नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.